पॅरेंटिंग, पालकत्व या दिवसात पालकांच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न, मीही आई आहे, माझ्या मुलासाठी काय योग्य काय अयोग्य हे माझं मन सतत शोधत असतं. पण पॅरेंटिंग हा खरंच प्रश्न आहे का? ही खरंच इतकी मोठी समस्या आहे का की ज्याच्यासाठी आपण इतकी धडपड करतोय? मी माझ्या मुलाला वाढवताना, त्याच्या बरोबरची मुलं वाढताना बघतीये, त्यांच्या पालकांशी बोलत असते. हे करताना मला जे अनुभव आले ते अनुभव मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातून माझं वैयक्तिक मत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, मी प्रियांका पाटील आज तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आली आहे. कवितेचं नाव आहे पॅरेंटिंग. पॅरेंटिंग या शब्दाचंच मूळ मला कुतूहल वाटतं. पॅरेंटिंग या शब्दाचंच मूळ मला कुतूहल वाटतं. याचेही धडे घ्यावे लागतात याचं नवल वाटतं. याचेही धडे घ्यावे लागतात याचं नवल वाटतं. पॅरेंटिंग शब्द ऐकला तरी जबाबदारीचा डोंगर पुढे उभा राहतो. पॅरेंटिंग शब्द ऐकला तरी जबाबदारीचा डोंगर पुढे उभा राहतो. मूल राहतं बाजूला, आपणच अभ्यासाला लागतो. अहो, ज्या आईला पॅरेंटिंग शब्दही माहीत नव्हता अशा आईच्या नजरेच्या धाकात आपण वाढलो. ज्या आईला पॅरेंटिंग शब्दही माहीत नव्हता अशा आईच्या नजरेच्या धाकात आपण वाढलो. तीच मुलं आज आपण म्हणतो, काही नाही हो, मुलाला थोडं टेन्शन येईल म्हणून रागवायचा थोडा थांबलो. बाबांच्या गाडीचा आवाज ऐकताच अर्धवट खेळ सोडून पळणारी आम्ही मुलं. बाबांच्या गाडीचा आवाज ऐकताच अर्धवट खेळ सोडून पळणारी आम्ही मुलं. अहो, हातपाय धुवून तर सोडाच, पण तोंडाच्या थुंकीने उलटायचं पुस्तकांची पानं. हीच मुलं आम्ही आज आईबाबा झालो. हीच मुलं आम्ही आज आईबाबा झालो. पॅरेंटिंगचे धडे घेत असताना आम्ही कसे वाढलो हेच विसरलो. पॅरेंटिंगचे धडे घेत असताना आम्ही कसे वाढलो हेच विसरलो. स्पर्धेच्या नावाखाली मुलांचं अख्खं वेळापत्रक आम्ही बनवलं. स्पर्धेच्या नावाखाली मुलांचं अख्खं वेळापत्रक आम्ही बनवलं. मुलाला इंडिपेंडंट करण्याच्या ओघात त्याचं विचार स्वातंत्र्यही हिरावलं. मुलाला इंडिपेंडंट करण्याच्या ओघात त्याचं विचार स्वातंत्र्यही हिरावलं. अभ्यासाचं ओझं ती बिचारी मुलं वाहतायत. अभ्यासाचं ओझं बिचारी ती मुलं वाहतायत. कलागुणांचं काही माहीत नाही. प्रगती पुस्तकांवरचे आकडेच त्यांचं भविष्य सांगतायत. प्रगती पुस्तकांवरचे आकडेच त्यांचं भविष्य सांगतायत. म्हणून शेवटचं कडवं हे पालकांसाठी. होऊ दे की त्यांचं त्यांना मोठं. होऊ दे की त्यांचं त्यांना मोठं. पडतील, पडले तर उठतील. स्वतःच स्वतःला सावरतील. होऊ दे की त्यांचं त्यांना मोठं. पडतील, पडले तर उठतील. स्वतःच स्वतःला सावरतील. त्या वाढत्या वेलीचा आधार फक्त होऊया. त्या वाढत्या वेलीचा आधार फक्त होऊया. घेऊ दे मोकळा श्वास त्यांना. आपण हवेत संस्कारांचा ऑक्सिजन पसरूया. घेऊ दे मोकळा श्वास त्यांना. आपण हवेत संस्कारांचा ऑक्सिजन पसरूया. संस्कारांचा ऑक्सिजन पसरूया. धन्यवाद.